सोळजाई माता त्याचप्रमाणे ओझरे खुर्द दैतवाडीमध्ये विराजमान झालेली आई देवी वाघजाई आणि दुर्गा माता रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून श्रीदेवी वाघजाई दुर्गा माता नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द दैतवाडी आपणा समोर सानंद सागर करीत आहोत। सांजगी नदान रसिक प्रेक्षक हो, आमच्या या कार्यक्रमाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहकार्य कराल अशा आशा बाळगतो। आणि आज या कार्यक्रमाचे यजमान भैरी भवानी सेवा मंडळ दाभोळे, भैरी भवानी सेवा मंडळ दाभोळे यांनी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची जी सुवर्ण संधी दिली त्यांच्या मंडळाच्या वतीनं जाहीर आभार मानून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हल हल ठीक कैलासी राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण वाघजाई देवी मज कोण तारी तुझवीण दुर्गा माते मज कोण तारी तुझवीण सोजाई आई मज कोण तारी तुझवीण स्वामी समर्था मज कोण तारी देवा गणराया करीतो नमन तुला देवा गणराया करीतो नमन तुला देवा गणराया करतो 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 नमन तुला पहिले नमन बोलो कोणाला पहिले नमन बोलो कोणाला रे या मातेला रे या मातेला दुसरे नमन बोलो कोणाला दुसरे नमन बोलो कोणाला दुर्गा या मातेला दुर्गा या मातेला देवा गणराया करतो नमन तुला 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 तिसरे नमन बोलो कोणाला तिसरे नमन बोलो कोणाला गावच्या या देवीला गावच्या या देवीला चौथे नमन बोलो कोणाला चौथे नमन
बोलो कोणाला चांदवया सूर्याला चांदवया सूर्याला देवा गणराया करीतो नमन तुला देवा गणराया करीतो नमन तुला देवा गणराया करतो नमन तुला देवा गणराया करतो नमन तुला पाचवे नमन बोलो कोणाला पाचवे नमन बोलो कोणाला पाचिया पांडवाना पाचिया पांडवाना सहावे नमन बोलो कोणाला सहावे नमन बोलो कोणाला सोजाईया मातेला सोजाईया मातेला देवा गणराया करतो नमन तुला 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 शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा 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 सातवे नमन वंदो सातिया साना आठवे नमन वंदो गोकुळच्या कृष्णाला आठवे नमन वंदो गोकुळच्या कृष्णाला आठवे नमन वंदो गोकुळच्या कृष्णाला शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा 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 नवे नमन वंदो नवचंड देवाना दहावे नमन वंदो दशमुखी रावणाला दहावे नमन वंदो दशमुखी रावणाला दहावे नमन वंदो दशमुखी रावणाला शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा 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 अग्रवे नमन वंदो जैसले सदेला बारावे नमन वंदो मंडपी दिव्याला बारावे नमन वंदो मंडपी दिव्याला बारावे नमन वंदो मंडपी दिव्याला शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा 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 तेरावे नमन वंदो हे जगड्याला चौदावे नमन वंदो गोकल्या वाकल्या चौदावे नमन वंदो गोकल्या वाकल्या चौदावे नमन वंदो गोकल्या वाकल्या शिव पार्वती गजानना
रंग भरू दे आमच्या रणा अहो शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या रणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या रणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या रणा रसिक प्रेक्षक हो कुमारी शिया सुधीर सुखम कुमारी शिया सुधीर सुखम राहणार पुणे यांच्याकडून सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते आई भवानी माऊली तू कृपेची सावली आई भवानी माऊली तू कृपेची सावली अगं विणाणार लान तुझा मांड भरला आई विणाणार लान तुझा मांड भरला माऊली आधार दे ग मला माऊली आधार दे ग मला क्या बात है आई भवानी माऊली तू कृपेची गसावली आई भवानी माऊली तू कृपेची गसावली अगं विडा नारलाने तुझा मांड भरला आई विडा नारलाने तुझा मांड भरला माऊली आधार दे ग मला माऊली आधार दे ग मला आई भवानी माऊली तू कृपेची गसावली आई भवानी माऊली तू कृपेची गसावली विडा नारलान तुझा मांड भरला आई विडा नारलान तुझा मांड भरला माऊली आधार दे ग मला माऊली आधार दे मला क्या बात है तुझ्या विना मला कोणी नाही वाई तुझ्या चरणाची गधूळ लावितो कपाळी तुझ्या चरणाची गधूळ लावितो कपाळी तुझ्या चरणाची गधूळ लावितो कपाळी तुझ्या विना मला कोणी नाही वाई तुझ्या चरणाची गधूळ लावितो कपाळी तुझ्या चरणाची गधूळ लावितो कपाळी तुझ्या चरणाची गधूळ लावितो कपाळी
तो तुझे मी पाया पाडी तो तुझ्या मे चरण धरे तो तुझे मी पाया पाडी तो तुझ्या मे अगं विडा नारळाने तुझा मांड भरला आई विडा नारळाने तुझा मांड भरला आधार दे ग मला माऊली आधार दे ग मला आई भवानी माऊली तुझी ग सावली आई भवानी माऊली तुझी ग सावली अगं विडा नारळाने तुझा मांड भरला आई विडा नारळाने तुझा मांड भरला माऊली आधार दे ग मला माऊली आधार दे ग मला हॅलो रसिक प्रेक्षक हो आता जे हे भवानी नम शिवाय नम तपाचा भंग केलाय का राजपुत्राला हे शोभून दिसत नाही हे गोसावड्या तू मला अतिशय बलाच्या गोष्टी शिकवू नको तू चालते हो नाही तर आणि नाही गेलो तर थांबस हो आपल्या तू माझा प्राण घेतलास काय पण मी तुला आता नाही नारायण नारायण गोड नाम तुझे देवा नारायणा 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 भक्ति भावनी भक्ति भावनी
नारायणा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम अंतरी मी गातो तुझे गुणगान सदा अंतरी मी गातो तुझे गुणगान तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम अंतरी मी गातो तुझे गुणगान सदा अंतरी मी गातो तुझे गुणगान करावी तू देवा तुझ्या करावी तू देवा मनोकामना गोड नाम तुझे देवा नारायणा गोड नाम तुझे देवा नारायणा आज एक आहे की कसे काय झाले नारायण नारायण महाराज प्रिया त्रिभुवनात कमल करत एकदा कपिल मुनींच्या आश्रमात गेलो असता त्यांनी मला भोजन करून पुढे जावे असा आग्रह केला तेव्हा मी तिथे थांबलो तर त्यांनी आपल्या गळ्यातील एक इच्छा तरी मणी काढून मंत्र लपला असता तिथे कोंबड्याचे भोजन करता झाले नारायण नारायण आणि नाना तऱ्हेचे पंचपक्वान्न तयार झाली महाराज ते भोजन करून मी अगदी तृप्त झालो नारायण नारायण तेव्हा महाराज मनी तुमच्या डोळ्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची उणी भरणार नाही नारायण नारायण ठीक आहे या पण अंतिल जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंतिल जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी अंतिलाचले कलत प्राणा अंतिलाचले कलत प्राणा माझे माझे म्हणून नाही नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी अंतिल गाजले गलत प्राण्या माझे माझे म्हणून अंतिल गाजले गलत प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी 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 आज आपण शिकारीला न जाता त्या कपिल मुनीच्या आश्रमात जाऊया आणि तो इच्छाधारी म्हणे आपण असे काय करूया
फट स्वाहा ओम ह्रीं फट स्वाहा प्रथम त्यांच्याशी गोड बोलू तो इच्छा झाली म्हणजे हस्तगत करूया चला प्रथम त्यांना वंदन करतो या महाराज या बसा बोला आपली काय सेवा करू तुम्ही आपली काय सेवा करणार महाराज तुम्ही आज आमच्याकडे भोजनास थांबावे अशी माझी आपल्याला विनंती आहे अरे या गवताने साखरेला झोपडी तू आमच्या काय तयारी करणार आणि तुझ्यासारखा गरीब साधू एवढ्या लोकांना काय जेवू घालणार त्याची तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही सर्व सैन्यानिशी त्या गंगेवर जाऊन स्नान संध्या करून या तोपर्यंत तुमच्या भोजनाची व्यवस्था झालेली असेल ठीक आहे चला रे संकट दूर करून माझी इच्छा पूर्ण केली तसेच आज ही माझ्यावर आले संकट दूर करून माझी इच्छा पूर्ण करत हॅलो हॅलो काल कथित महेंद्र सीताराम कांबळे आणि काल कथित दिलीप सीताराम कांबळे काल कथित महेंद्र सीताराम कांबळे आणि काल कथित दिलीप सीताराम कांबळे यांच्या स्मरणार्थ पद्मा सीताराम कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्याचप्रमाणे या बक्षीसदात्यांचे श्री वाघसाई दुर्गामाता नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द दैतवाडी आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत धन्यवाद 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 Oh
सैराट, अरे जेवण किती सुंदर आणि हे भोजन किती रुचकर. सैराट बघ ना, अरे किती जेवण सुंदर झालं होतं रे. अरे अरे ढेकर सुटतायत, ढेकर सुटतायत. हो खरंच किती सुंदर जेवण आणि किती सुंदर भोजन. कैलाट, भोजन किती रुचकर, किती गोड. असे भोजन कधी खाल्लं होतेस का? अरे सैराट, असं जेवण कधी पाहिले नाही तर खाणार कुठून? महाराज, राजसेवक झाली ना आपली इच्छा पूर्ण? होय होय कपिल मुनी, पण हे एवढे भोजन कसे काय तयार झाले सांगतो महाराज. एकदा मी इंद्राच्या उपयोगी पडलो असता त्यावर खुश होऊन इंद्राने मला हा एक अद्भुत इच्छाधारी मणी बक्षीस दिला. महाराज, या मण्याच्या सहाय्याने मी एवढे भोजन करू शकलो. महाराज, कपिल मुनी, तो इच्छाधारी मणी तुम्ही मला द्या. नाही, ते कदाच शक्य नाही. अरे माझा प्राण गेला तरी चालेल, पण हा मणी मी तुम्हाला देणार नाही. कपिल मुनी, तुझा दादा तो मणी मला द्या. नाही, कदाच शक्य नाही. ते मुकाडे चालतो हा इथून. कपिल मुनी, मुका दादा तो मणी मला द्या. कपिल मुनी, मुकाट्याने म्हणे माझ्या स्वाधीन करा. कपिल मुनी. आता काय करावे काही सुचत नाही. नारायण नारायण, केले सार्थक या जीवनाचे, मिळविला मान. केले सार्थक या जीवनाचे, मिळविला मान. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. केले सार्थक या जीवनाचे, केले सार्थक या जीवनाचे, मिळविला मान. केले सार्थक या जीवनाचे, मिळविला मान. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. केले सार्थक या जीवनाचे, मिळविला मान. केले सार्थक या जीवनाचे, मिळविला मान. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. केले सार्थक ह्या जीवनाचे, केले सार्थक ह्या जीवनाचे, मिळविला मान. केले सार्थक ह्या जीवनाचे, मिळविला मान. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. पूजितो तुला मी देवा, देऊनिया जाण. पूजितो तुला मी देवा,
पैकी कसे बरे येणे झाले? नारायण नारायण. कपिल मुनी आता ज्या मुली तलावर फिरत असता आपली आठवण झाली मुलीचा झालो होतो. परंतु आपण एवढे उदास का? काही कारण? नारायण नारायण. मुनिवर्य, एकदा मी इंद्राच्या उपयोगी पडलो असता त्यावर खुश होऊन इंद्राने मला एक अद्भुत इच्छाधारी मणीस बक्षीस दिला. परंतु अभिजित महाराजाचा पुत्र कर्ण त्या दुष्टाने तर तो मणी माझ्याकडून हस्तगत केला आहे. तेव्हा आता काय करावे काही सुचत नाही. यावर काही उपाय? नारायण नारायण. कपिल मुनी, आपण काही चिंता करू नका. तुम्ही त्या विष्णू देवाचे चिंतन करा. त्यातूनच तुम्हाला सुटण्याचा मार्ग मिळेल. तो मी एक आहे. नारायण नारायण. नारद मुनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला श्री विष्णू देवाचे चिंतन केलेच पाहिजे. आरोही दीपक सुकम खालची सुकमवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे अंजली अनंत कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे संदीप जयराम बेलकर, गाव दाभोळे बेलकरवाडी, गाडी मालक 8886. संदीप जयराम बेलकर, गाव दाभोळे बेलकरवाडी, गाडी मालक नंबर आहे 8886. यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे श्रीदेवी वाघजाई दुर्गामाता नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द दैतवाडी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री विष्णुदेवाय नमः. श्री विष्णुदेवाय नमः. श्री विष्णुदेवाय नमः. प्रसन्न झालोय. तुझी जी इच्छा असेल ती तू कथन कर. विष्णू देवा, माझ्या जर असला तो अद्भुत इच्छाधारी म्हणे त्या दुष्ट कणाने पळून नेला आहे. तेव्हा आता काय करावे काही सुचत नाही. यावर काही उपाय? कपिल मुनी, कणावर शंकराची कृपा आहे. तेव्हा त्याच्याकडून तो मणी परत मिळवणे फार कठीण आहे. या बाबतीत फक्त गणपती तुला मदत करू शकेल. तेव्हा त्या गणरायाची आराधना कर. आता ठीक आहे. विष्णुदेवाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला श्री गणरायाची आराधना केलीच पाहिजे. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. हे विघ्नहर्त्या विनायका, मला वर वगैरे काही नको. परंतु माझ्या जर असला तो अद्भुत इच्छाधारी मणी त्या दुष्ट कणाने पळून नेला आहे. तो मणी मला परत मिळावा एवढीच माझी आपल्या चरणी विनंती आहे. ठीक आहे.
मारली सुरू कोण कपिल मुनी मोठे सैन्य घेऊन आपल्या जागेवर येत आहे मी स्वप्नात नाही ना माझ्या कपिलच्या बरोबर 4 हात आणि हत्तीचा डोका असावा योद्धा कोण बरं आधी त्याला ठार मारलं पाहिजे राजपुत्रा अरे राजपुत्रा तुझ्या कपिल मुनींचा इच्छाधारी मनी चोरून आणलास हे मात्र मोठं पाप केलंस आणि आता त्याच्याशी लढायला जाण्याचा मूर्खपणा करू नकोस अरे गणपतीची त्यांच्यावर कृपा आहे तेव्हा त्यांच्याशी लढलास तर तूच मरशील तर तूच मरशील तर तूच मरशील माझ्या पुत्र
विनंती, हे गणराज, माझ्या पुत्राला क्षमा करून सद्गती द्यावी ही विनंती, ही विनंती. हे विघ्नार्थ्या विनायका, आज तुम्ही मला माझा चिंतामणी मिळवून दिला, म्हणून आजपासून ही सारी जनता आपल्या चिंतामणी या नावाने ओळखती व आपली पूजा करते.